नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। एमएसपी पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश। नागपुरात हजारो गोंडगोवारी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा धडकला, गोंडगोवारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये आंबेडकरी समाजाचा आक्रोश मोर्चा, कर्नाटकातल्या कोटनूर गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। अमरावतीत आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचं जेलभरो आंदोलन, पगारवाढीच्या प्रश्नावर मागच्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरू, मागण्यांसंदर्भात तोडगा न निघाल्याने आशा सेविका आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या चापानेरमधील आश्रमशाळेतील शिक्षकांचं सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण, आश्रमशाळेतील 9 शिक्षकांचं गेल्या 5 वर्षातील वेतन थकीत वेतन देण्याची आणि आश्रमशाळेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी। राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेकडून कामबंद आंदोलनाचा इशारा, विरोधकांकडून होणाऱ्या मारहाणीमुळे कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा करण्याची प्रमुख मागणी। जळगावात महापालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा, महापालिकेतील अभियंत्याला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक करण्याची कारवाईची मागणी, अभियंत्याला मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन। कोल्हापूरच्या इचलकरंजीत आशा सेविकांचा आमदार प्रकाश आवाडेंच्या पक्ष कार्यालयावर मोर्चा, मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या वतीने महिला मेळाव्याचं आयोजन, या मेळाव्यात महिलांना व्यवसाय उपयोगी साहित्याचं केलं वाटप, महिलांसाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम। परभणीत ईव्हीएम विरोधात पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे निदर्शनं, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा। अहमदनगरमध्ये आदिवासी पारधी समाज आक्रमक, बेरोजगारीसह विविध प्रश्नांवरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन। शहापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी रमाई ब्रिगेडचा घर छोडो आंदोलन, तहसीलदार कार्यालयाजवळ संसार मांडून आंदोलन। बुलढाण्यात जालना रेल्वे मार्गांसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा, राज्य शासनाकडून 50% निधी मंजूर करण्याची मागणी। नांदेडमध्ये 49व्या जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळाव्याला सुरुवात, 4 दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात 57 शाळेतील 1763 विद्यार्थ्यांचा सहभाग। पालघरमधील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीसाठी मंत्रालयावर निघालेला लॉंग मार्च स्थगित, पालघर शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठकीचं निमंत्रण दिल्यानंतर लॉंग मार्च स्थगित। पंढरपूरच्या मंगळवेढामध्ये पाणी प्रश्नावरून शेतकरी आक्रमक, 24 गावातील संतप्त शेतकऱ्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली। पंढरपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विठुरायांच्या मूर्तीला अभिषेक, जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांवर टीका केल्याने त्यांना सद्बुद्धी द्यावी, कार्यकर्त्यांकडून विठुरायांना साकडं। सांगलीतून शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांच्या कर्तव्य संवाद यात्रेला सुरुवात, यात्रेद्वारे मागील 5 वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली, आवक वाढल्याने तुरीच्या दरात घसरण, बाजार समितीत तुरीला किमान 10,200 ते 10,300 प्रति क्विंटल असा भाव। सोलापूरच्या वाड्यात ऊस गाळप रखडलं, मजुरांच्या तुटवड्यामुळे हजारो एकर ऊस अद्याप शेतातच, शेतकरी चिंताग्रस्त। गोंदियात बारदाण्याअभावी धान खरेदी बंद, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, आदिवासी विकास महामंडळाकडून पुरवठ्याकडे लक्ष। जळगाव जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या उत्पादनात 50% घट, तर तूर उत्पादकांना लाभ, तुरीचे दर 10,000 रुपयांच्या पुढे गेलेल्या शेतकऱ्यांनी आता त्यामुळे शेतकरी सुखावलाय। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील स्मशानभूमी परिसरातील अवैध कोंबडी बाजारावर पोलिसांची धाड, दोघांना रंगेहात पकडलं। पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, दर शनिवारी बाजार समितीत कांद्याचा लिलाव होणार। वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात मोठी वाढ, हळदीला प्रति क्विंटल 12,000चा दर। नांदेड जिल्ह्यात उन्हाळी मिरचीची लागवड, यंदा मोठ्या क्षेत्रावर मिरचीची लागवड, चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा।
नांदेड जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यात 4 लाख मेट्रिक टन ऊस गाळप, ऊसाला 2,500 रुपये प्रति टन दर. 2000 सातबाऱ्यांमध्ये परस्पर फेरबदल, अधिकार नसताना तहसीलदारांकडून आदेश, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कार्यवाहीसाठी अहवाल राज्य सरकारकडे सादर. वाशिमच्या रिसोड शहरात गाढविणीच्या दुधाची 12,000 रुपये लिटरने विक्री. गाढविणीचं दूध आरोग्यासाठी सर्वोत्तम असल्याने दुधाच्या खरेदीला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद. सांगलीत मीरा साहब दर्ग्याच्या 349वा उरुसाला मोठ्या उत्साहात सुरुवात. भक्तिमय वातावरणात चर्मकार समाजाच्या वतीने मानाचा गेलीफ अर्पण. अमरावतीच्या तिवसा शहरात राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावली हजेरी. राज्यभरातील नामवंत कबड्डी संघ तिवसामध्ये दाखल. वर्ध्यात जाणता राजा महानाट्याची तयारी आता अंतिम टप्प्यात. उद्यापासून 2 दिवस स्वावलंबी मैदानावर महानाट्याचं आयोजन. छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त महानाट्याचा मोफत प्रयोग. वर्ध्याच्या देवळीतील सेलसुरामध्ये कृषी विज्ञान केंद्रात 52वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा संपन्न. या सभेत जिल्ह्यातील शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये चर्चा. नाशिकच्या येवला तालुक्यात पाण्यासाठी काळवीट हरणांची भटकंती. वनविभागाने प्राण्यांसाठी तात्काळ पाण्याची सोय करावी, वन्यजीव प्रेमींची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात रानगव्यांचा मुक्त संचार. वस्तीजवळ रानगवे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूर जिल्ह्यातील 40 रेतीघाटांमधून उत्खननाचे आदेश. खनिकर्म विभागाकडून रेती डेपो चालकांना उत्खननाचे आदेश. अहमदनगरमध्ये 34 किलो गांजा जप्त. पोलीस निरीक्षक आनंद कोकरेंची कारवाई. नाशिकच्या मालेगावात बस स्थानकात समोर पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी. पर्यायी वाहतूक नसल्याने नागरिक हैराण. नाशिकमधील आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यावधींचे बेहिशोबी व्यवहार उघड. कंत्राटदाराचे 850 कोटींचे बेहिशोबी व्यवहार समोर. सलग 5 दिवस चाललेल्या छाप्यात 8 कोटींची रोकड जप्त. सूत्रांची माहिती. गोंदियाच्या दासगावमध्ये उभ्या टिप्परला आग. टायर फुटल्याने टिप्परला आग लागल्याची माहिती. आगीत टिप्पर जळून. नाशिकच्या उत्तमनगर भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड. 3 ते 4 वाहनांचं नुकसान. नाशिकमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या सुरगाणामध्ये खैरे लाकडाची अवैध वाहतूक. गाडीवर कारवाई करत 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. वनविभागाची कारवाई. कोल्हापुरात ग्रामपंचायतीचा विभक्त कुटुंब पद्धतीला चोप. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीच्या सर्व सोयीसुविधा बंद केल्या जाणार. वडगाव ग्रामपंचायतीत एकमताने ठराव मंजूर.